आत्ताच वावरातून माल काढून आणलेला आहे. ट्रॅक्टर इथपर्यंत आणला मी, पण मला अजून वळवायला काही ट्रॅक्टर जमाना. सो आम्ही पराग भाऊंकडे ट्रॅक्टर दिलेला आहे आता. आणि आता पराग भाऊ रिव्हर्सचा गेअर टाकून ट्रॅक्टर इथं डायरेक्टली घरासमोर लावणार आहे. बघा बाबा, काका, विनू आणि आमचा सोनू भाई इथं उभे आहे. हा येऊन दे, येऊन दे, येऊन दे. उलटा मार, उलटा मार, फुल मार, उलटा. तिकडे नाही, तसा नाही रे. जान दो, जान दो. थोडा पुढे घे. हे बघा आपण इथपर्यंत आणलेला ट्रॅक्टर. तर लई पाऊस पाणी बघा तुम्ही मंडळी, आमच्या गावाला किती पाऊस पाणी झालेला आहे. बस तर मंडळी तुम्ही पाऊस बघा कसा भरलेला आहे. चिंग असं वातावरण हे बघा एकदम मस्त पैकी. पण आम्हाला आता आहे ना माल खाली उतरवायचा ट्रॅक्टर मधनं. साधारणपणे 2 बॉक्स भरेल अशी अपेक्षा होती, पण तरी पण 3 भरू शकत्या सॉर्टेड करून. तर मंडळी चला सुरू करूया आपलं काम. हा पराग भाऊनी ट्रॅक्टर उलटा लावलेला आहे. जरा पराग भाऊ सांभाळा तुम्ही काम. ट्रॅक्टर पाहिजे दिवस आजचा किती आहे सोन भाऊ? 5वा दिवस आहे ना आज. हां 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाची सगळी ब्रोकली काढून झालेली आहे. आज आपल्याला जमलं नाही खाली जायला. सोनू भाऊन त्यांनी ही सगळी ब्रोकली काढून आणलेली आहे. शेवटचा माल आता खाली उतरायचं बाकी राहिलं. आणि आपण मग आज थोडं सुकवावं लागेल आणि मग उद्या पॅकिंग करून आता पॅकिंग करून आपण सकाळपासून पोराला काम करून थकले. आता केळ्याचे चिप्स खात आहे. एवढी ब्रोकली पाठी बघा, एवढा माल काढलाय आज. किती भरेल आज? 2 बॉक्स. 3 का 2? या माणसाचा अंदाज कधी आजपर्यंत राईट झालेला नाही, पण ठीक आहे बघू आज. सॉल्टिंगचं काम चालू आहे मंडळी. अजून बॉक्स भरायचं आहे आणि टाइम्सचा खेळ आहे आज. लवकरात लवकर भरायचं आहे. लाईटी बिटी लावून खेळ चालू आहे. अळई नको दाखवायला. तर मंडळी आपण निघालेलो आहे आता माल पोचवायला. परंतु आता नेमके आपल्याला गेट लागले, रेल्वे येते आणि इकडे हा माल आज 3च बॉक्स निघालेले आहे. आता प्रॉब्लेम सगळ्यात मोठा हा आहे की आपली ज्या ट्रकमध्ये आपल्याला माल पोहोचवायचा आहे ती लवकर निघणार आहे. माझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहे. मला जवळपास 10-15 किलोमीटर जायचं आहे लांब. आणि एवढ्या ह्याच्यात गाडी पोहोचेल का नाही शक्य नाही. जर तुम्हाला दिसलो मी माल उतरवताना तर समजायचं का पोहोचलोय वेळेत. नाही दिसलो तर समजायचं का आजचा मालचा नुसका. रेल्वे चालली आहे. चला रेल्वे गेली आहे, बघूया लवकर म्हणा. खोल बाबा. चला खोललंय मंडळी. आपली गाडी सुट्टी. मंडळी गाडीवाल्याचा 2 वेळा फोन येऊन गेलाय. शेवटचे आपल्याकडे फक्त 5-6 मिनिटं राहिलेले. बघूया जितकी जोरात चालवता येईल तेवढं जोरात चालवतोय. प्लस ब्लॉग बनवायचा आहे, सगळाच खेळ करायचा आहे. रिक्षावाला मध्ये असे मोठमोठे महान लोक पण मध्ये येतात. त्याच्यामुळं काही होऊ शकतंय. नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न असतात ते असं आहे. बघा ट्रॅफिक बघा पुढं भरली लाईन लागली आहे. दिसताना पुढं पाऊस पण चालू आहे त्यामुळे गाडी जोरात विजिबिलिटी पण कमी झाली आहे. काहीच दिसत नाही पुढं. राडा त्या साईडला. नशीब आपण तिकडच्या साईडला नाही. तिकडच्या साईडला जर असतो तर खेळच झाला असता. काहीतरी राडा झालाय. पूर्ण ट्रॅफिक जाम आहे त्या साईडला. पूर्ण भरलेलं आहे. आपल्याला लवकर इथून निघायला लागल, नाहीतर आपला पण कार्यक्रम होऊ शकतो. याला म्हणतात नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न. बरं त्या लेनमध्ये नाही आहे, तिकडून जर असतो तर फुल. तर काहीतरी राडा झालाय तिकडं.
ट्रॅफिकमध्ये पावसाळ्याचा खेळ असंच गंभीर राहतो, काही होतं. आणि लोकांना काय 2 सेकंद थोडं जरी धक्का इकडे तिकडे लागला की भाऊ त्यांचं भांडण, रस्त्यामध्ये भांडणं चालू आहे. बाकी त्यांना बाकी काही घेणं नाही, रस्त्यात भांडणं चालू आहे. थांब रे बाबा जरा, जाऊ दे मला पुढे. मंडळी पहिला सिग्नल लागलेला आहे. सिग्नल सुटायच्या आत यांनी कशी केली आहे हे काय आपल्याला जाऊ नाही देणार. सिग्नल लागणारच असं वाटतंय या गाडीमुळे आहे. शेट 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 शेट. लागला सिग्नल लागला. तरी ट्रॅफिक काय थांबायचं नाव घेत नाहीये. जिकडे तिकडे नुसते ट्रॅफिकच लागू राहिली. मला वाटतं वेळेत लोक पोहोचून देणार आहे. ट्रॅफिक काय वेळेत पोहोचून देईल का काही सांगता येत नाही. हे बघ मोठमोठे ट्रकची मोठमोठ्या ट्रकांची लाईन लागली मंडळी. एका मागून एक ट्रक आहे. तेव्हा तिसऱ्या ठिकाणी बी अजून तेव्हा पुढं जवळपास 2 ट्रक आहे. अजून 3 सिग्नल आपल्याला क्रॉस करायचे. 3 कसं काय, 3 का 4 सिग्नल, 1 2 3 फ्रेम ओके 4 सिग्नल अजून मंडळी पार करायचे. ऑलरेडी आपण फुल टाइम झालेला आहे. आपल्याला ग्रीन भेटला आहे, 1 सिग्नल ग्रीन भेटला, अजून 2 सिग्नल काढायचे. हा तरी ॲटलिस्ट आपल्याला भेटलाय, पण भेटून काय उपयोग नाही कारण ट्रॅफिक फुल जोरात ट्रॅफिक आहे. हा शेवटचा सिग्नल होता, हा लागलाय आपल्याला. शेवटचा सिग्नल लागला. हा जर पार झाला आपला तर झालं. वाचली. बाया थांबली होती. बायाला वाटलं टाकतोय का काय मी. हो वाचलं. थांबली माहिला नेल निघून. शेवटचा आहे हा मंडळी. हा एकदा पार केला की संपला विषय. पण हा शेवटचा पण लागलाय, चान्सेस कमीच आहे. सुटलाय मंडळी. जवळपास आता आपला स्पॉट जिथून गाडी भरते तिथपर्यंत पोहोचलो आहे असं मला वाटतंय. वेळेत पोहोचलो आहे, वेळेत पोहोचलो आहे असं वाटत आहे. हा भाऊ काय थांबायला रेडी नाही आहे. हा पोहोचलो आहे असं मला वाटत. या गाडीत मंडळी सरते शेवटी आपला माल खाली झालेला आहे. अथक प्रयत्न करून मंडळी ट्रॅफिक मध्ये तुम्ही धावपळ बघितलीच असेल कशा पद्धतीने आपली धावपळ झाली आहे. पण जर ते शेवटी वेळेत पोहोचलो आपण आणि झालंय आपलं काम. नशिबाने देवानी कस तरी आपण देवांची साथ म्हणावा. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक, भरपूर गोष्टी आता तुम्ही बघितल्याच काय काय हाल झाले. ठीक आहे चला तर मंडळी आता बडबड थोडी बंद करतो मी आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्रोकली काढून झालेली आहे, 5वा खुडा होता. तर भेटूया पुढच्या खुड्यावर. उद्या सकाळीच आपल्याला फवारा मारायला जायचं कारण कंटिन्यू पाऊस आहे. 2 दिवस अजिबात उघडलेला नाहीये. ब्रोकली एकदम सडत चालली आहे, शेवटचा श्वास घेते ती. आणि उद्या बघू फवारा मारून काय होतं कंडिशन. उद्या तुम्हाला तिकडे जाऊन दाखवणारच आहे आम्ही. तर मंडळी तोपर्यंत राम राम, श्याम श्याम, बाय बाय, टेक केअर. आणि रावडी मंडळींचे बाकीचे ब्लॉग बघायला विसरू नका.